नमस्कार मंडळी. आज मी इथे तुमच्यासोबत शेअर करत आहे अंडा मसालाची रेसिपी. झटपट आणि इझी वेमध्ये बनवून रेडी होतं हे अंडा मसाला. बघू शकता. चला तर मग बघूया कसं बनवायचं आहे ते. त्यासाठी इथे मी 2 कांदे घेतलेले आहेत बारीक चॉप करून. 2 मोठे टोमॅटोज घेतलेले आहेत मीडियम चॉप करून. त्यांना पण ग्राइंड करून घेणार आहोत टोमॅटोजना. आणि इथे मी घेतलेली आहेत 4 बॉईल केलेले एग्स. अंडी उकडवून घेतलेली आहेत 4. आता ह्यांना आपण थोडं थोडं साईडला कट्स करून घेऊ. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला अंड्यांना कट्स मारून घ्यायचे आहेत. जास्त नाही मारायचे आहेत, थोडे थोडे लाईटली करायचं आहे. बघू शकता. आता इथे हे कट करून रेडी झालेले आहेत. आता आपण टोमॅटोज ग्राइंड करून घेऊयात मिक्सरला. टोमॅटो ग्राइंड्स करून घेतलेले आहेत. आता आपण एग्स जे आहेत बॉईल केलेले ते फ्राय करून घेऊया. त्यासाठी कढईमध्ये इथे 1 चमचा तेल घेतलेला आहे. बघू शकता. आता ह्यात आपण अंडी ॲड करून घ्यायची आहेत. अंडी ॲड करून घेतलेली आहेत. आता आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत थोडीशी हळद, धना पावडर, थोडासा लाल तिखट. बघू शकता. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मसाला सर्व अंड्यांना व्यवस्थित लागला गेला पाहिजे अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. तेलामध्ये आपल्याला अंडी फ्राय करून घ्यायची आहेत. अशा पद्धतीने बघू शकता. इथे सर्व फ्राय झालेली आहेत करून. आता आपण ह्याला बाजूला काढून घेऊया. आणि त्याच कढईमध्ये 1 चमचा तेल ॲड करून आपण आता फोडणीची तयारी करूया. इथे आपण घेतले तेजपत्ता 2 फोडणीला. त्यामध्ये आता ॲड करायचं आहे बारीक चॉप केलेले कांदे. हे बघा, तेलात व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत कांदे आपल्याला. अशा पद्धतीने कांदे तेलात आपले व्यवस्थित परतले गेलेले आहेत. बघू शकता. आता आपण ह्यात ॲड करत आहोत थोडीशी आलं लसूण पेस्ट. आलं लसूण पेस्ट ॲड करून तीही आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे तेलात. बघा, कांदा इथे आपला ब्राऊन झालेला आहे. आता आपण ह्यामध्ये ॲड करणार आहोत मसाले. त्यासाठी सर्वप्रथम इथे आपल्याला ॲड करायचं आहे थोडीशी हळद, थोडीशी जिरा पावडर, थोडीशी धना पावडर, थोडासा गरम मसाला आणि 2 चमचे मालवणी मसाला. सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. मसाले तेलामध्ये परतवून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने. बघू शकता. मसाले तेलात व्यवस्थित परतवलेले आहेत आपण. आता ह्यामध्ये आपण ॲड करणार आहोत टोमॅटो प्युरी. आपण इथे टोमॅटो प्युरी ॲड करून घेऊया. आता ह्याला मिक्स करून घेऊया. बघू शकता. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. टोमॅटो प्युरी व्यवस्थित शिजली जाईल अशा पद्धतीने आपल्याला तेलात परतवून घ्यायची आहे. बघू शकता. आता ह्यामध्ये आपण ॲड करत आहोत चवीनुसार मीठ. मीठ ॲड करून थोडंसं पाणी ॲड करून घ्यायचं आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता. थोडा वेळ उकळी येईपर्यंत वेट करायचा आहे. आणि उकळी आल्याच्या नंतर आपण जे फ्राय करून ठेवलेले एग्स आहेत ह्यामध्ये ॲड करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने. बघू शकता. आता ह्याला आपल्याला 5 ते 6 मिनिटं वाफ येऊन द्यायचं आहे. बघा, इथे आपली एग मसाला जे आहे ते मस्त असं रेडी झालेलं आहे. झटपट आणि इझी वेने. मस्त कलरही आलेला आहे. बघू शकता.
तुम्हालाही जर माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.